काय दिवस होते राव. झोके, मित्र, आनंद, भेटी, पतंग. हा सगळ्यात महत्वाचा सण पतंग. मला बघ आधी मोठी माणसं बसायच्यात बाया माणसं बाबा. काय अडचण नाही. बघ की एकदा व्यवस्थित आहे का. कुठे आहे कुराड. कुठे आहे का कुराड. हा हा. बघा व्यवस्थित हा. सावकाश लागल. सावकाश ही बारकास तोड जी अडचण करताय ती. होय होय. सावकाश सॅम. तर नमस्कार मंडळी. मंडळी आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सावकाश. हो झोका बांधला बाय तुला. तर मंडळी नागपंचमीच्या दिवशी आमच्या लहानपणी कुस्त्या, झोके, अजून बायकांचे बरेचसे सण लहानपणी आम्ही अनुभवलेत. आणि आताच्या या काळामध्ये असे झोके बरेचसे काय काय जे खेळ आहेत ते आजकाल बुडत चाललेत. आणि माझी मुलगी मला म्हणाली लागेल बाबा म्हणले हा थांब की दादा टाक 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 टाकी. बाबा म्हणली झोका बांधा. आता मुलगी म्हटल्यानंतर एक बाप नाही ऐकणार असं कधीच होऊ शकत नाही. आणि मग ते लगेच धरतो बाळा. सॅमसाठी पुन्हा एकदा खरंच खूप खूप आभार सॅम तुमच्यासाठी. तुम्ही जे कार्य केलं आहे. सावकाश उतरा. सावकाश सावकाश. धरली धरली मी धरली तुम्ही नका काळजी करू. उतरा फक्त व्यवस्थित. सावकाश उतरा. आणि मग काय लहानपण होतं राव सॅम आपलं. आठवतंय का लिंबाला झोका बांधायचा आपण इथं कसला होता भारी लय भारी. माझी ही ईश्वरी इकडे ईश्वरी. माझी ही ईश्वरी म्हणली सावकाश उतरला बाबा झोका बांधा ना. मग आता तुम्हाला म्हणलंच की तो बाप घातला जो आपल्या चिमुकलीचं आपल्या चिवचं आपल्या मुलीचं नाही ऐकणार. आणि ही बी माझी भाची काय म्हणली माहितीये का. खेळत आलो का हो सांग की लाकूड बसू दे त्याला. बसवा किती एवढं लाकूड एक चांगलं द्या द्याकडे एक लाकूड. आणि मग एका क्षणाचा विचार न करता सॅम भाऊ आमचा हा पुण्याला असतो. हा माझं तुझं इंट्रोडक्शन दे इकडे कसं नको. हा माझा सॅम खरंच खूप हरहुन्नरी इंजिनियर आहे. तो जॉबला आहे. नाही तो तुझा पेशन्स पेश आहे. आणि त्याचा फोटोग्राफर जे आहे मीडिया एकदम ऑपरेट फोटो. टिकटॉकच्या काळात ह्या गड्यांनी टिकटॉक आपलं गाजवलं होतं मला तर माहितीच आहे. पण तो पुण्याहून आलाय 2 दिवस झाले सणाला. आणि तोच म्हणला काय झोक्याचं काय नियोजन आपण लहानपणी बांधायचं इथं इथे. म्हणलं बांधू. मुलगी तर म्हणलीच होती. मी एका मिनिटात तो आला आणि त्यानेही चांगल्या मदतीनं झोका बांधून दिला. बाकी काय चला लाकूड दे की बाय लाकूडाने. आणि मग जे पूर्वी आपण दिवस अनुभवलेत ते आज तागायत खरंच. जो तो माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये इतका वेगळं व्यस्त झालाय अक्षरशः माणसाला बोलायला वेळ नाही. नाही तरी पण यातूनही जीवन जगलं पाहिजे. यातूनही आनंद घेतला पाहिजे. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीला बऱ्याचशा गावाकडं म्हणावं असं वातावरण आजकाल पाहायला मिळत नाही. काय दिवस होते राव. झोके, मित्र, आनंद, भेटी, पतंग. हा सगळ्यात महत्वाचा सण पतंग. माझ्या लक्षातच आलं नाही. पतंग सगळ्यात महत्वाचा. वावडी तर सॅम कसली र नियोजन. म्हणजे ह्यांचे जे वडील होते ना आमचे नाना त्यांच्या नियोजनाखाली मग आम्ही कुठनं तरी बांबू आणायचा. बांबूच्या त्या काय काय म्हणतात त्याला बांबूच्या कामट्या
कामट्या काढायच्या आणि कामट्या आता तरी अशा म्हणजे एकदम नॉर्मल, पण पहिल्या कामट्या अशा मग आम्ही हाताखाली खळ कागद झुरमुळ्या ना हे असं तसं सुतुळी ही ती आवडलंय तो का काय सांगायचंय राव. म्हणजे खूप खूप असं विशेष म्हणजे आता जरी आठवलं ना अगदी राव मन अजूनही त्या दिवसाकडे आकर्षित होतात आणि त्या दिवसात घेऊन जातात ते दिवस. आणि खरंच होते दिवस ते. मिस यू म्हणून म्हटलं की राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस. काय दिवस होते. असू द्या, आपणही आपल्या सावकाश बाबा लय वर झालं का रे? हा हा, ही बाजू अशी खाली, ही इकडं ही बाजू ही अशी लेवल बरोबर कर की जरा थोडी. हे असं असं झालं. हा आता आता झालं. मी उचलायचं. चला सर जातो. काय रे बाळा निघतो सावकाश जा. पुण्याला असतो, ये की 2 मिनिटं. सॅमभाऊ पुण्याला असतो आणि काल आलाय, निघाला लगेच. पुण्यात असतो. कुठं असतो पुण्यात? डांगे चौक. कुठं? थेरगाव. डांगे चौक, थेरगाव. कुठं असतो? थेरगाव. हा हा. वा, छान छान बाळा. गेलं तरी पुण्यामध्ये वेळेवर जेवणे, वेळेवर झोपणे. झोपणे तर काय होत नाही पुण्यात, मोबाईल असल्यावर पुण्यात रूमवर. तरी पण स्वतःच्या शरीराची तब्येतीची काळजी घ्यायची आणि जाताना गाडीवर अगदी सावकाश जायचं. जा. तर मग मी सांगत होतो का आधी उचल की. काय दिवस होते मी म्हणत होतो तुम्हाला. नीट बस. हा, लय वर झाला. तर तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, आयुष्य एकदाच आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. आनंदात जगा आयुष्याला, आणि आयुष्याच्या चित्रपटाला कधीच वंश नसतो. फक्त ते जगलं पाहिजे आणि ते तुम्ही जगावं असं मी नेहमी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. आणि पुनश्च एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. पोळ्या खा, स्वस्त राहा आणि आनंदात कुटुंबासमवेत वेळ घालवा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.